क्रमांक 24 मध्ये आपले शिवसेनेचे अधिकृत उमेदवार रामदेव भगत, देवकी संतोष शिंदे, हिंदीमती रामदेव भगत, काशीनाथ पवार हे 4 आपले अधिकृत उमेदवार आहेत ना. इथं काय आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलो की येत्या 15 तारखेला आपण धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून या 4 उमेदवारांना नव्या मुंबई महापालिकेत पाठवायचं ना. परिवर्तन घडवायचं, बदल घडवायचा, विकास करायचा, रिडेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंट पुनर्विकास काय आहे. आता तुमच्या मागे समोर उभा त्यामुळे नगर विकास माझ्याकडे आहे आणि गृहनिर्माण विभाग पण आहे. त्यामुळे अडचण कुठे येईल असं मला वाटत नाही. तुम्ही फक्त जी काही प्रक्रिया ती सुरू झाली असेल तिच्या अडचण कुठेही आली मला सांगा. ती अडचण दूर करून पुन्हा विकासाचा मार्ग आपण मोकळा करू. कारण नव्या मुंबईमध्ये आपण अनेक निर्णय घेतले. गरजेपोटी घरं त्यांना निवड केले, रस्त्याचा विषय होता तो केला, PCचा काही विषय होता तो केला, कंडोलियामध्ये सोयी सुविधा कधीच मिळत नव्हतं. यासाठी तुमच्या 1930 कोटी होते आणि म्हणून तोही निर्णय घेतला. पण पुनर्विकासाचे जे जे प्रकल्प रखडलेले आहेत ते पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी शिवसेना करेल हा शब्द मी बनवत होता. आणि इथे या सोसायटीमध्ये आपली देवची संत शिंदे काही राहते ना, हे सगळे तुमचे लोक आहेत. पण म्हणजे तुम्हाला आता पुनर्विकास करायला लागेल, तिथे रिडेव्हलपमेंट करायला लागेल आणि त्या लोकांनी फसवलेलं काय करते सोसायटीच्या निवडणूक झाली का म्हणजे या सोसायटीने तुम्हाला मतं मिळाली 16 आणि सगळं मिळाले म्हणजे आपल्या सोसायटी सोसायटी जिंकू शकत नाही तो महापालिकेत कसं जिंकतो कसं काय होणार. सोसायटीला फसवणारा माणूस लोकांना जो फसवेल तो कधी जनतेला जो फसवेल त्याला त्या जागा लागतो. जो मालक समजतो आणि मतदारांना नोकर समजतो ते मतदार त्याचं चांगल्यापैकी करतात. गोडे खराब हे तुम्हाला द्यायचं ते 2022 मध्ये केलेलं सरकारच त्यांना पाहिजे आणि महापालिकेची निवडणूक. त्यामुळे इथं हे अनेक वर्षाचे सत्तेत आहे त्यांना जे जागीर समज मक्तेदारी त्यांना बदलायचं नाही, परिवर्तन मिळवायचं, आपल्याला विकास करायचा. सांगून सोसायटीमध्ये ऐसपैस जागा आहे त्याचा रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर ती जुनी काम होईल आणि लोकांना स्वयं पाहुण्यांना बोलवा केले त्यालाही आनंद होईल. फक्त आपल्याला इकडे आपली चांगल्या सोसायटी बरोबर दिवाळी शक्यता स्वप्न बाळासाहेबांनी सांगितलं 40 लाख घराचा प्रश्न म्हणून हे काही जर त्यांचा वार्ता सांगणार या लोकांना 50 लाखाचा घर देणार आणि मुंबईवरती मुक्त करण्यासाठी कोणत्या योजना आणि रमाबाई आंबेडकर मला घाटकोपरला 17,000 घरांचा प्रकल्प 160 कोटी झाडे आणि आता 17,000 घरांचा प्रकल्प आणि म्हणून विकासाला चालना देण्याचं काम आपलं
या ठिकाणी शिवसेना करते आणि म्हणून गेल्या दिवसांचं पाहतो मग जागच्या बहिणींना देखील जागच्या बहिणी विधानसभेचं महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही 232 जागा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि मला पर्यंत दिलं आणि सर्वांनी महाराष्ट्रामध्ये ठिकाणी देश दिला या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला निवड आणि म्हणून बदलच्या पायाचे घाटी ठेवा किती वर्ष आणि म्हणून या शासन ज्यांच्या विकासाच्या समस्या आहेत ही बरोबर सुविधा देण्याचं काम ते या ठिकाणी केलं जाईल हा शब्द मी देतो तुमचं तर हक्काचं घर तुमचं अधिकृत सोसायटीला पण अधिकृत केलं त्यामुळे येणाऱ्या सगळ्या अडचणी हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो आणि तुमच्या सोसायटीचा विकास आता तुम्ही चेअरमन तुम्ही प्रामाणिक मैदानामध्ये 16 झालं ना त्यामुळे 16 सुरू झाला एक पण बांधतो त्यामुळे तुम्हाला मी संतोष तुमच्याकडून पण मला 15 तारखेला धनुष्यबाणा समोर प्रत्येक एक मतदाराने द्यायचं कारण तुमच्या घरातला प्रश्न ज्याने प्रलंबित ठेवला ते समोरपासून जातो हे पेमेंट छोट्या मोठ्या बंधनच आणि म्हणून आपला विकास घडवून येणाऱ्या 15 तारखेला धनुष्यबाणा समोरचं बदल दाबून 4 उमेदवारांना विजयी करा हे पुढे विकास होतं पण या आणखी एका स्टेज विकास हे देखील देण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल अशा प्रकारचा संकल्प येतो या महाराष्ट्राच्या करोडो यांच्या हनुमानचा नाटका लावो सगळ्या पदाधिकारी आणि म्हणून मी तुम्हाला शब्द दिल्यानंतर तो पूर्ण करण्याची जबाबदारी सगळ्यांना पुन्हा एकदा मी मनापासून शुभेच्छा देतो 15 तारखेला आपल्याला नव्या मुंबईला विकासाचा भगवा फुटवायचा आणि या ठिकाणी शिवसेनेला भगवा फुटवायचा आणि आपला विकास झाला एवढीच विनंती आपल्याला करतो पुन्हा एकदा 16 तारखेला काय करणार भगवा फुटवा भगवा प्रधान आणि पुढा आनंद व्यक्त करा आणि तुमच्या सोसायटीचं लवकर काम सुरू करा आणि ज्या दिवशी पुनर्विकास सुरू होईल आणि ज्या दिवशी तुमच्या सगळ्या लोकांना घराच्या केल्या मिळतील त्या दिवशी हा इतिहास होईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट. Thank you.